5 नगरसेवकांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. मी जे नेहमी सांगत आलो होतो, देशातल्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण देशामध्ये मोदी नावाची लाट आज आलेली आहे. जनमनामध्ये मोदींचं नाव आता एवढं पॉप्युलर झालेलं आहे की बच्चा आता कहता है की मोदी फिर से प्राइम मिनिस्टर बनेंगे. कोल्हापूरमध्ये महायुतीची उमेदवारी थोडीशी उशिरा घोषित झाली आणि काँग्रेसची उमेदवारी थोडी पहिली झाल्यामुळं लोकांना असं वाटू लागलं की आता काँग्रेसचा प्रचार फार पुढे गेलेला आहे. उशिरा जरी झाली तरी आज मी असेल, नामदार मुश्रीफ साहेब असतील, मंडलिक साहेब असेल आणि महायुतीचे सर्व घटक ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं आता काम सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहिलं असेल की आज मुख्यमंत्री महोदय दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेले होते आणि लाखोंच्या संख्येनं नागरिक आज रस्त्यावर, आबालवृद्ध, महिला, ज्येष्ठ, युवक मोठ्या संख्येनं आज या रॅलीच्या स्वरूपात जाऊन आज दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरलेला आहे. आणि आजच ही सगळी गर्दी बघितल्यानंतर निकाल घोषित झाला आहे म्हणायला हरकत नाही. आज संध्याकाळी कोल्हापूर शहरातील माजी असे असणारे नगरसेवक ज्यांनी या प्रत्येक वॉर्डामध्ये काही ना काही आपले योगदान दिलेलं आहे, ज्यांचं लोकमत आहे, लोकप्रियता आहे, असे 105 नगरसेवक यांनी आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्याचा निश्चय केलेला आहे. याच्यामध्ये 12 माजी महापौर आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे आहेत, शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत. या सर्व नगरसेवकांनी आज पाठिंबा दिल्यामुळं शहरामध्ये एक जे वातावरण निर्माण केलं जात होतं, इथं काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मतदान मिळेल, या 105 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळं संजय मंडलिक कितीतरी पुढं आघाडी घेतील असा मला विश्वास आहे. साहेब, आज कोल्हापुरामध्ये दिवसभर मुख्यमंत्री होते. महत्त्वाच्या कुठल्या नेत्यांची त्यांची भेट झालेली आहे, काय नाराजी सगळ्यांची दूर झाली यातनं म्हणायचं. आज सुरुवातीलाच पहिला जो मास्टर स्ट्रोक दिला तो म्हणजे सन्माननीय आमदार आवाडे साहेबांच्या घरी ते गेले आणि आवाडे साहेबांना घेऊन ते रॅलीमध्ये आले. त्यामुळे हातकणंगल्याच्या उमेदवारीबाबतीत जो संभ्रम होता तो संभ्रम दूर झाला आणि धैर्यशील मानेसुद्धा आता प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. रॅलीच्या नंतर, रॅलीच्या पश्चात प्रतापसिंह जाधव साहेबांच्या घरी ते भेटले. त्याच्यानंतर समरजित घाडगे साहेब जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यांच्या घरामध्ये 1 तास 1.5 तास बऱ्याच विविध तालुक्यातल्या नेतेमंडळींना भेटत होते. आणि त्याच्यानंतर शिर्ली या ठिकाणी माजी आमदार माधुराव माडिक यांनाही ते भेटले, त्यांचाही आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यांना या दोन्ही जागांना आशीर्वाद देण्यासंदर्भात आज विनंती मुख्यमंत्री महोदयांनी केली. खूप सारे लोकप्रतिनिधी शिर्लीमध्ये सुद्धा जवळजवळ 2 तास माननीय मुख्यमंत्री शिर्लीमध्ये उपस्थित होते आणि खूप सारे नेते आज तिथं सुद्धा त्यांना भेटलेले आहेत. थँक्यू सगळ्यांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.